आणि चांगली कॅप्टनशिप या सत्रामध्ये आपल्याला शुभाशच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. तर मी साईनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जो शीतपेय आहे थम्सअप आणि आज कुछ तुफानी करते आणि मात्र तुफान खेळ प्रलेश महाराजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर सन्माननीय मधुकरजी भोईर काकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स परिधान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय हरिभक्त परायण संदीपजी भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हेल्प परिधान करूया. आमचे पुरस्कर्ते आहेत, स्पॉन्सर आहेत संदीपजी भोईर आणि राजारामजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जे संदीप भोईर स्पॉन्सर जी ट्रॉफी आहे ते आपण या ठिकाणी परिधान करूया. वेल प्लेड प्रलेश, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भरपूर आनंदित आपल्याला आयोजक इथे मात्र पाहायला मिळतात, कारण कमी वेळामध्ये एवढ्या चांगल्या दर्जाचा आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि कुठल्याही संघाकडनं मात्र ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शुल्क घेतला गेला नाही. विनामूल्य ही स्पर्धा तुम्ही पाहता. तर सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना तुम्ही पाहणार आहात. SK स्पोर्ट्स सापे विरुद्ध जेकणेश वाफाले बी. तर सलामी जोडी तुम्ही पाहता खेळपट्टीवर दत्ता सुतार आणि गौरव पाटील आणि षटकाला सुरुवात करतोय प्रतीक विषय. पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगाने इथे हाताला प्रतीकने एक्सप्रेस डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूवर मात्र दत्ता सुतार मात्र ठिकाणी बीट होतोय. चांगली सुरुवात आपल्या षटकाची मात्र ठिकाणी आपल्याला प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. हार्ड लक संकेत, हार्ड लक संदीप, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. हो, इथे मात्र शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग चुकीचा जुळला, हवेत फटका खेळला आणि मात्र टिपला गेला झेल. स्वर्गीय विकी स्मृती स्टँडच्या अगदी समोर लागतोय पहिला धक्का SK स्पोर्ट्स सापे संघाला दत्ता सुतारच्या रूपाने. जयश विषय होते त्या ठिकाणी. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान तिथे मात्र करत असताना आपल्या संघासाठी आणि काय सुंदर झेल तिने मात्र त्या ठिकाणी समाप्त केला. प्रतीक विषय, जयेश विषय, प्रथमेश असतील यांच्यावर मात्र या संघाची मात्र मोठी जबाबदारी असते आणि मात्र नेहमीच ते जबाबदारी या ठिकाणी पार पडत असताना तुम्ही पाहिलेले आहेत. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करणार आहोत. 3 ड्रॉवर 3 संघांची नामांकन आपण करणार आहोत. एका चिठ्ठीवर नाव असेल विनर टीम, एकावर नाव असेल SSC पडगे संघ आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाव असेल आदित्य स्पट पडगे. हो, इथे मात्र वेट केल्यानंतर चेंडू मात्र ठिकाणी इनफिटच्या डोक्यावर मात्र ठिकाणी पंच केला आहे. भरपूर वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे जात असताना हा येतोय चौकार. तुझा मानाचा मान घेऊन ये पुन्हा एकदा मात्र इनपुटच्या डोक्यावर चेंडू मात्र ठिकाणी ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत आणि शेवटच्या मोमेंटला मात्र अगदी शिमेरशी लगत जाऊन चेंडू फील करतील आणि तोपर्यंत पहा तिसऱ्या धाबेचा प्रयत्न डायरेक्ट हिटची आवश्यकता, परंतु मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निशाणा मात्र प्रत्येक विषय मात्र साधू शकला नाही आणि पाहता तब्बल 3 धाबा इथे मात्र दोन्ही बॅटरने पूर्ण केल्या आणि 3 धाबे संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल, ती म्हणजे एकूण 7 या आकड्यावर. प्ले षटक तुम्ही मात्र या ठिकाणी पाहता, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. सुरुवात पाहिली तर प्रत्येक विषयाने मात्र जबरदस्त केली होती. पहिला चेंडू 1.5 धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर गौरव पाटील मात्र ठिकाणी पलटवार केला.
त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा देखणा फटका तुम्ही पाहिला, त्यावर 3 धाबा त्याने पूर्ण केले आणि मात्र 1 डाऊनला तुम्ही पाहू शकला ऋषिकेश पाटील आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्टँड अँड डिलिव्हर, वॉटर शॉट, चेंडू गॅप मधून फरार होईल अगदी वाडी श्लॉंगांच्या सीमेरेषे पलीकडे. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. ना 11 या धावसंख्येवर आणि या ठिकाणी पहा युक्तीचा जास्त वापर, शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावर चेंडू मात्र ठिकाणी काढण्यामध्ये यश आलेला आहे तो म्हणजे बॅटर ऋषिकेश पाटीलला आणि मात्र अजून एक चौकार तो प्राप्त करत असतोय. पलटवार इथे मात्र एसके स्पोर्ट्सचा अभ्यास संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकी 3 षटकांची लढत आणि तुम्ही मित्रांनो हे दृश्य जे पाहता खरोखरच हे मैदान साकारसाठी अनेक ग्रामस्थांनी मात्र या ठिकाणी खूप मेहनत केली. खास करून ज्यावेळी प्रवेशद्वाराला मात्र या ठिकाणी सुरुवात केली होती ज्यावेळी सरपंच पदावर सौभाग्यवती पौर्णिमाताई अनंत पाटील या विराजमान होत्या आणि त्यांच्याच माध्यमातून हे प्रवेशद्वार इथे मात्र उभारण्यात आलं. त्यानंतर अनेक ग्रामस्थांनी आपण जर पाहिले तर या मैदानासाठी मात्र जागा मोफत दान केल्या आणि त्याचमुळे मात्र एवढं सुसज्ज चांगलं क्रीडांगण आज आपल्याला या कुकसे गावामध्ये पाहायला मिळत आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकाल अगदी या ड्रोन कॅमेऱ्याच्या साईडने टिपलेले हे सुंदर दृश्य. आणि काही दिवसानंतर तुम्ही ज्या मॅडम अर्थात सरपंच पदावर विराजमान आहेत सौभाग्यवती चित्रताई रवींद्र माळी यांच्या माध्यमातून मैदानाच्या संपूर्ण चौफेर बाजूने मात्र तुम्हाला हा गॅलरीज पाहायला सुद्धा मिळणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मात्र या मैदानाचे दृश्य अजून काहीतरी भरपूर बदल होईल त्यात काही शंका नाही आहे. वंडर बॉय ऑफ पीटीसी मिस्टर बबलू पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करेल प्रथमेश. हो इथे मात्र ऑन साईडला फुल केलाय आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 7 धाबांसाठी येतोय षटकार. विवेक शिलारेचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. स्पेशली एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा आणि ऋषिकेश पाटील सुद्धा आमच्याकडे मात्र या इशारा करतात की त्यांच्याकडे सुद्धा मात्र विवेक शिलारला खूप साऱ्या शुभेच्छा. असं नाव तू नक्कीचं आपल्या पडग्या परिसरात नक्कीच लौकिक करशील त्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतोय. इथे मात्र वेगवान चेंडू पात्र पाहायला आपल्याला प्रतिमेच्या माध्यमातून आणि मात्र या ठिकाणी पहा डायरेक्ट हिट जर झालं असतं तर मात्र चित्र काहीतरी वेगळं मात्र पाहायला मिळालं असतं. पंचांचा मात्र या ठिकाणी आपल्याला लेगबायचा इशारा पाहायला मिळतोय. अवंतर धाव इथे मात्र या ठिकाणी दोन्ही बॅटरने पूर्ण गेली आणि या संघाची धावसंख्या आता मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जाईल ती म्हणजे एक गडी बाद 22 धावा. प्रथमेश पुन्हा मात्र मार्गस्थ होईल. हो इथे मात्र फटका तर खूपच छान गॅप मधून मात्र या ठिकाणी फरार होईल. जेवढ्या वेगाने बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगाने ऋषिकेशच्या बॅटमधनं मात्र फटका पाहायला मिळाला आणि हा येतोय AK-47 222 चौकार. ज्यावेळी आपण जर पाहिलं तर कुकसे विलेज यांकडे गोलंदाजी होते त्यावेळी मात्र
उजव्या हाताच्या फलंदाजांना एक मेजवानीच मी म्हणेन, कारण भरपूर वेगाने मात्र ऑन साईडला वारा वाहतोय आणि त्या वाऱ्याचा मात्र अनेक फलंदाजांनी मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र ठिकाणी फायदा उचलला आणि त्यामध्ये ऋषिकेश पाटील सुद्धा मात्र ठिकाणी त्या वाऱ्याचा मात्र ठिकाणी चांगला फायदा उचलताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग इथे मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळाली आतापर्यंत धावसंख्या तुम्ही पाहिले तर. आणि दुसऱ्यांदा ही चौकार हॅट्रिक ऋषिकेश पाटीलने पूर्ण केलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्याच्या बॅटमध्ये सलग 3 चेंडूवर 3 चौकार आपण पाहिले होते. आणि आता मात्र मिस टायमिंग फटका मात्र हवेत चेंडू पाहायला मिळतो. शतशक इथे मात्र ठिकाणी जजमेंट चांगलं होतं, परंतु शेवटच्या ऐन मुक्यावर मात्र चेंडूला मात्र ड्रॉप केलं आणि ऋषिकेश पाटीलला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी हा झेल तिथे मात्र समाप्त करेल शतशक होते त्या ठिकाणी अथर्व, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र त्याच्याकडनं एक छोटीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजाने तब्बल 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. कुठेतरी विकेट्स येण्यासाठी मात्र संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रथमेशने, परंतु त्याला साथ मात्र मिळाली नाही. इथे मात्र ठिकाणी पुन्हा एकदा शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र अगदी जमिनीच्या साह्याने मात्र ट्रॅव्हल झाला. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला शतरक्षण पाहतो त्या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 29 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट. पाहू शकाल भरपूर व्ह्यूअर्स आमच्या समेत जोडलेले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा फुल करायचा होता, परंतु या ठिकाणी चेंडू पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगकडे मात्र शतरक्षक तैनात केलेला आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र गोलंदाज प्रतिमेशने एक धाव खर्च केली. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे एसके स्पोर्ट्स सापे संघाची 1 गडी बाद 30. तर सापे टीमला एक पारितोषिक आलेलं आहे. जर आजच्या दिवसातून जर एसके स्पोर्ट्स सापे संघ जर क्वालिफाय होतोय तर वाशिरेगावचे माजी सरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विश्वासशील अनंत पाटील याचकडे तुम्हाला मात्र मेजवानी असेल आणि कदाचित जर ही स्पर्धा जर तुम्ही जिंकली तर तुमच्या संघाला रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. कारण एस के स्पोर्ट्स सापे संघ म्हटलं तर ज्ञानेश्वर मागे यांचा संघ आहे आणि ज्ञानेश्वर मागे म्हटलं तर विश्वजित पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आणि तुम्ही ही स्मार्ट सिटी पाहू शकाल. अगदी कुकसे विलेज एक काल आपण जर पाहिले तर नक्कीच कोणालाही ठाऊक नव्हतं की कुकसे गाव इथे मात्र वसलेलं आहे. परंतु जर पाठीमागे आपण 10-15 वर्ष जर थळे साहेब आपण जर पाठीमागे गेलो तर नक्कीच या परिसराची मात्र काया पलट मात्र झाली आणि अनेक असे आपल्याला मोठमोठे उद्योजक या गावामध्ये पाहायला मिळाले. तुम्ही वेअर हाऊस पाहू शकाल, सुमित डेव्हलपर्स, त्यानंतर त्याच्या बाजूला आहेत साईदारा कॉम्प्लेक्स आणि त्यामध्ये मात्र हे सुसज्ज क्रीडानगरी तुम्ही पाहू शकाल. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कुकसे. खास जबरदस्त मात्र ठिकाणी टेलिकास्ट पाहतोय आपण. खरोखरच डोळ्यामध्ये चित्र कैद करून घ्यावं असं हे चित्रीकरण. एस के एंटरटेनमेंटचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी. तर डावातील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल जयेश. पहिला चेंडू खराब आहे आणि मात्र चेंडू हुक केला आणि चेंडू पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करतोय आणि आता मात्र सुनील माने पंच मात्र इशारा देत असताना षटकार. चुरीचं मात्र या ठिकाणी चांगला समाचार गौरव पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि खरोखरच आज असं वाटतं की कुठेतरी लक फॅक्टर सुद्धा मात्र भरपूर आहे ती म्हणजे गौरव पाटीलच्या पाठीमागे, कारण चांगली बॅटिंग आज तो त्याच्याकडं या ठिकाणी करतोय आणि अशा फटक्यांसाठी मात्र नक्कीच भरपूर संख्येने क्रीडारसिक इथे मात्र तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत आणि अशाच फटक्यांची मात्र आतुरतेने वाट पाहत असतात ते म्हणजे आमचे क्रीडारसिक. त्यांना मात्र आनंद देणारी फटकेबाजी. इथे मात्र बॅटच्या स्टिकरला जाऊन चेंडू स्पर्श होतो. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा इथे मात्र मानस केला होता, परंतु धाडस मात्र केला नाही. तर धाडस केलं असतं तर मात्र काहीतरी चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. तर एक धाव या फटक्यावर पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे 37 या आकड्यावर.
पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ करणार आहोत. तर मी आदित्य स्पोर्ट पडगे संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर SCC पडगे संघाच्या कॅप्टनसुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मात्र मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. इथे मात्र फटका तर खूपच छान पाहतोय आपण, अगदी लॉंग ऑनच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु जोपर्यंत जयेश विशी चेंडूला मात्र कलेक्ट करतोय तोपर्यंत मात्र भरपूर वेगाने मात्र 2 धाबा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. सिंगल डबलवर सुद्धा मात्र भर टाकला जातो आणि ज्यावेळी मोठ्या फटक्यांची मात्र अपेक्षा करतात बॅटर त्यावेळी त्यांच्या बॅटमध्ये तुम्हाला मोठे फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. एक सेन्सिबल बॅटिंग इथे मात्र आपण पाहतोय. पहा पुन्हा एकदा मात्र ठिकाणी चांगला ड्राईव्ह पाहतोय, परंतु या फटक्यावर गॅप श्लेष मात्र कुठे चुकीचे पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा मानस केला जातोय आणि मात्र नक्कीच गौरव पाटील आता मात्र ऋषिकेश पाटीलसाठी मात्र आत्महत्या करत असताना, परंतु इथे मात्र पंचांनी मात्र नाबाद घोषित केलं. तर आपण पडगे परिसरामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ज्यावेळी दुसरी किंवा तिसरी धाव घ्यायची असेल त्यावेळी दोन्ही फलंदाजांना मात्र ठिकाणी विकेट सोडणं गरजेचं आहे. परंतु आपण जर नक्कीच कल्याण डोंबिवली असेल किंवा खडवली परिसर असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही नक्कीच स्ट्राईक चेंज करू शकता. चेंडू डॉट झाला तर सुद्धा तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजे अनेक ठिकाणी असे अनेक प्रकारचे वेगवेगळे नियम असतात आणि नक्कीच तुम्ही पाहू शकाल 1 ऑक्टोबरपासून सुद्धा मात्र इंटरनॅशनलच्या क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र एक नियमामध्ये मात्र बदल झालेला आहे. जर एखादा फलंदाज जर झेलबाच्या स्वरूपात बाद झाला तर मात्र स्ट्रायकिंग एंडला जो नवीन बॅटर येणार आहे तोच मात्र असणार आहे. म्हणजे असे अनेक नवीन नवीन नियम क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला ICCच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि तेच नियम आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मात्र फॉलो नक्कीच करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये तर मात्र भरपूर सुधारणा आज आपल्या सध्याच्या घडीला आपण पाहतो. इथे मात्र या ठिकाणी मात्र फलंदाज बीड होत आहेत. रक्षक सुद्धा बीड झाले आणि चेंडू मात्र निघून गेला नॉन स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धाबांसाठी हा चौकार. आई तुझं बीट टीमला मात्र या ठिकाणी 45 धाबांची आवश्यकता आहे. जगदीश आपण साफसुथरा ड्रॉ करणार आहोत. आपण जे 2 कॅप्टन इथे उभे आहेत त्यांना एक एक चिठ्ठी उचलण्याची संधी देणार आहोत. जी चिठ्ठी खाली राहील तो संघ क्वालिफाय करेल बायसाठी. कोणत्याही खेळाडूच्या किंवा कॅप्टनच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसणार आहे. असा साफसुथरा ड्रॉ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तर सुप्यान आपण त्वरित यायचं आहे. पहा चिठ्ठ्यावर अशी नामांकन आहेत. एका चिठ्ठीवर नाव असेल आदित्य स्पोर्ट पडगे संघ, दुसऱ्या चिठ्ठीवर नाव असेल SSC पडगे संघ आणि तिसऱ्या चिठ्ठीवर नाव आहे विनर टीम. म्हणजे आमचे चालू सामन्यात दोन्ही टोलमॅन आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा मात्र ठिकाणी अनाऊन्स करतोय जे आमचे 2 कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही कॅप्टनने एक एक चिठ्ठी उचलायची आहे. जी चिठ्ठी खाली राहील तो संघ पुढील सामन्यासाठी पात्र ठरेल. आपण ड्रॉ करतोय आणि मी जी दुर्गेश भोरच्या हातामध्ये चिठ्ठी आहेत तो संघ मात्र पुढे वाटचाल करेल आणि त्या संघाचं नाव आहे SSC पडगे. म्हणजे या मॅच नंतर तो पुढील सामना असेल आदित्य स्पोर्ट पडगे आणि चालू सामन्यातील विजेता संघ. आणि बाबा भाई यांच्या माध्यमातून आदित्य स्पोर्ट पडगे संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद बाबा भाई. हॅपी जर्नी. आपल्या पत्नीसोबत माझ्या ठिकाणी ते लॉंग ड्राईव्हसाठी गेलेले आहेत. हरकत नाही. विषयच नाहीये. तर चला लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे. प्रत्येक विषय जास्त आपण या ठिकाणी वेळ खर्च करू नका कारण या मॅच नंतर आम्हाला अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत.
आपल्याला काय दारू पिता योग्याची आज योग्याची दारू पिता तुझा टाकणार आता उठ आण जर झाला आता तर या ठिकाणी या शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रत्येक विषय जयेश विषय आणि ऋषिकेश पाटीलसाठी खास कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. एकविरा स्पोर्ट भादाणे आणि खास करून विजय गीते यांच्या माध्यमातून पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी, अग्निसम बरसे मेघ भगवी हर बूंद थी, हिंदवी के गर्भ माँ भवानी का सूत्र था, चंचल प्रचंड मामलों में मन का वो रुद्र था, नीति के खेल से शिवनंदन अनजान था, शूर था वो वीर था, अखंड था प्रचंड था, जिस मनुज की वीरता पे देवों के घमंड था, उसी वीर गौरव को कपट का ग्रहण लगा था, दुनिया से दूर बाल शंभू नादान था, अपनों से था धोखा जबकि तो तब वहम लगा था. थँक्यू जगदीश भैर, चांगला संदेश तुमच्याकडनं आम्हाला त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलेला आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. प्रतीक्षा बॅट मधून प्रतीक आणि जयेश जोडबोली. गोलंदाज कपिल पुन्हा एकदा तयार होईल. टार्गेट आपण पाहिलं तर 45 आहे. 45 रन्स टू विन. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न चांगली सुरुवात इथे फलंदाज प्रतीक विषयनं केली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न, जोरदार अपील. यस इज गॉन. बिग विकेट. मोठा फलंदाज इथे बाद झालाय. प्रतीक विषयचा खेळ संपुष्टात. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्ट्रोक मारण्याच्या नादामध्ये खेळाडू बाद झालाय. खरं तर अगदी आपण पाहिलं पहिला चेंडू समोर स्ट्रेट ब्लेडने एक्झिक्यूट केला होता षटकारासाठी आणि त्यानंतर लगेचच अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी प्रतीकनं आपली विकेट फेकली आहे. बिग ब्लो. मोठा फलंदाज इथे बाद झाला या सामन्यामधील. कारण ज्या खेळाडूकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं, सर्व समर्थकांचं लक्ष लागलं होतं, तो खेळाडू मात्र स्वस्तामध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आलाय तिसऱ्या क्रमांकावर. अजून 39 धावांची गरज असेल 16 चेंडूंमध्ये. आतिश आलाय नवीन फलंदाज जो डावखुर आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि अगदी आता हवेचा फायदा घेण्यासाठी आतिशला कुठेतरी वर पाठवलं कॅप्टननं. कपिल तयार. दरम्यान आणखीन एकदा जोरदार अपील. यस, फिंगर अप. बॅक टू बॅक 2 फलंदाजी ते बाद होत आहेत. काय गोलंदाजी होते कपिल मागेकडनं. व्हॉट अ बॉलिंग. धन्यवाद डीजे. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट इथे मिळवलेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हॅट्रिक वर असेल, ऑन हॅट्रिक आता असेल.
गोलंदाज सय्यार ओव्हर द विकेट. यावी बॅकफुटला गेले, कट केलाय, सुरेख फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं, चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल चौकार. महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाबाच्या. दरम्यान ह्यावेळेचा आणखीन एक त्याच दिशेने स्ट्रोक अलॉंग द ग्राउंड, अलॉंग द कार्पेट. आणखीन एक चौकार. माझ्या जिजाऊची रोहिदास पाटील यांना देखील आपण पाहतायत. त्याला बोलो ना धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. बंधूला तर देवचाल ना गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. त्याच्या जवळ उभा राहून बोल मग तुला स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आलाय, पहिल्या षटकाचा काही संपुष्टात. वाईट मस्त ना मधोमध ठेव फोटो धावसंख्या 14 वरती स्थिर. येस योगी पाटील. तुम्ही पाहू शकाल भरपूर संख्येने मात्र या ठिकाणी क्रीडारसिक या स्पर्धेचा आणि सामन्यांचा आनंद घेत आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सेकंड ओव्हरसाठी आता गोलंदाज गौरवचा वापर केला जाणार आहे. आणि गौरवनं फार चांगली बॅटिंग दाखवली होती. बॅटिंग करत असताना 2 षटकार त्यानं खेचले होते. इंडिव्हिज्युअली आपण विचार केला तर 21 धावांवर त्याला बॅटिंग करताना आपण पाहिलं होतं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल समोर मिड ऑफला चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. ड्राईव्ह केलं होतं, ऑफ ड्राईव्ह. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. थोडंसं फंबल, बॉल उचलण्यासाठी वेळ घेतले आणि लगेचच 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलक 2च्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती 16 धावा. जरूर आता इथनं समीकरण शिल्लक असेल, येणारे चेंडू आहेत शिल्लक 11. सामना जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज. आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. ह्यावी मात्र स्ट्रोक चांगला आलाय, फ्लिक केलाय, मनगटी फटका पाहायला मिळाला. दीपेश तिथे सज्ज होते. 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मी म्हणेल जरूर सिंगल डबल्स घेऊन कुठेतरी या स्कोरबोर्ड हलतं ठेवण्याचं काम जरूर केलं जाते, परंतु मध्ये मध्ये एखाद दुसरा मोठा फटका देखील येणं गरजेचं असेल या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. बोलत यार राऊंड विकेट गौरव. दरम्यान यावेळेचा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टर्न केलाय. फील्डर धावताय चेंडू मागे. मिस फिल्डिंग, फंबलिंग झाली आहे. 2 धावा पूर्ण. आता इथनं जरूर मी म्हणेल क्षेत्ररक्षकांवरती देखील दबाव पाहायला मिळालाय. डबल्स धावा या ठिकाणी जरूर हातामधून घेतल्या जातात. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं जाते आणि कदाचित या धावा तुम्हाला महागात पडू शकतात. कदाचित शेवटच्या षटकामध्ये 18 ते 19 धावा जरी राहिल्या तरी चेसडाऊन या मैदानावर आपण पाहिलंय. त्यामुळे तुम्हाला एक धाव वाचवणं आता इथनं महत्त्वाचे असेल, गरजेचे असेल.
वाफले बी विरोधात एस के सापे या दोन संघादरम्यान, दोन मोठ्या संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 20, 25 धावा अजूनही दूर विजयापासून. 9 चेंडू शिल्लक आहेत. गौरव तयार होतोय. चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे. क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये या दरम्यान. चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या वरनं षटकार आलाय. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. धावसंख्या 26, 26, 19 धावसंख्येची गरज. उर्वरित चेंडू शिल्लक 8. 2 चेंडू हे फार महत्वाचे असतील. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला ना तर जरूर मी म्हणेल वाफले बी संघाच्या बाजूने सामना झुकताना दिसेल. गौरव तयार होतोय. फलंदाज प्रयत्न करतात. चुकीची लेंथ पाहायला मिळाली परंतु फिल्डर आहेत उपस्थित. झेल स्वीकारली आहे. खेळाडू बाद. अतिशय चांगली झेल त्या ठिकाणी स्वीकारली. विशाल होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना लॉंग लेगला. खरं तर असं वाटलं होतं की चुकीच्या लेंथवर बॉल टाकला. हाफ ट्रॅकर होता. फायदा उचलता आला नाहीये. चांगली झेल पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होतोय. बघा प्रतीक, लक्षात असू द्या वारंवार आपण मैदानामध्ये पाणी घेऊन येत आहेत. लक्षात असू द्या वेळ खूप जास्त घेतली जाते. 2 सामने अजूनही यानंतर शिल्लक आहेत. धावसंख्या 26 वर स्थिर. 7 बॉल जिंकण्यासाठी 19 ची गरज. आकाश ज्यानं 3 चेंडूचा सामना करत असताना 8 धावेंचं योगदान आतापर्यंत टीमला दिलंय. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. महत्वाचा चेंडू आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. 7 बॉल 19 ची गरज आहे. इथे एक्झॅक्टली काय घडले पाहावं लागेल. यस, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव आता जोडली जाते. खरं तर या बॉलवर मोठा फटका आला तर कमबॅक आपल्याला बघायला मिळेल टीम एस के सापेच्या विरोधात वाफले बचा. आणि या चेंडूवर अगदी आपण पाहिलं तर निर्धाव किंवा विकेट आला तर मजबूत स्थितीमध्ये संघ एस के सापे आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याच्या माध्यमातून जर विचार केला तर. 7 बॉल 18 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो. अगदी क्रुशियल मोमेंटला हा सामना आम्ही समजू शकतो परंतु खूप जास्त वेळ देखील घेऊ नका की आम्हाला तुम्हाला दंड द्यावा लागेल. बोल तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेचा हा चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 2 धावा जोडल्या गेल्या. धावफलकावरती ओव्हरथ्रो जरूर झालं परंतु बॅकअप चांगलं झालं आणि 2 धावा इथे मिळतात. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकले फलकावरती. 29 धावा आणि येणारे चेंडू आता शेवटचे 6 जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 16. डेफिनेटली आज स्वराज्य रक्षक संभाजी, छत्रपती संभाजी महाराजांना निश्चितच विनम्र अभिवादन. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. जय शिवाजी, जय भवानी, जय शंभूराजे. निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अर्थातच स्वराज्याचे रक्षक शंभूराजे त्यांची आज पुण्यतिथी. जीवन आलंय गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं
षटक जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक, इनफिल्डच्या डोक्यावरनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला फील्ड केला गेला. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. या 2 धावेने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 31 धावा, 31 रन्स. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 5 सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल, अर्थातच 14. पाच चेंडू आणि 14 धावेची गरज. जरूर आता विचार केला तर गोलंदाजाकडे मी म्हणेल जास्त ॲडव्हान्टेज आहे. सामना त्याच्या बाजूने झुकलेला दिसतोय. इथे मात्र फलंदाज बाद होईल लेग बिफोर. आणखीन एक झटका लागतोय टीम वाफाले बीला. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. नवीन फलंदाज एंटर करा. आदित्य स्पोर्ट्स पडगा टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. येस, चालू सामन्यामधील विनर संघ आदित्य स्पोर्ट्स पडगाच्या विरोधात खेळताना दिसेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जयेश आलाय. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ड्राईव्ह केल्या ऑन साईडला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. गौरव चांगली फिल्डिंग करताना दिसला. मिळेल फक्त एकच धाव. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 13. 2 मोठे षटकार इथनं आता खेचावे लागतील. 3 बॉल 13ची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल आकाश, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार जरूर पाहिलेत, परंतु आता 2 षटकार येतील का? गोलंदाज जीवन पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र बेल्सला ट्रिप करून गेलाय. आणखीन एक खेळाडू बाद. हॅट्रिक पूर्ण होईल का? यस, इज गॉन. विकेट हॅट्रिक टेकन बाय मिस्टर जीवन. चला लगेचच टॉस करण्यासाठी या एस के सापे संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी लगेचच या सामनावीर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत.
ह्या सामन्यामधील आपण ह्या नंतर देणार आहोत, परंतु सामनावीर आहे ज्याच्या बॅटमधनं 22 धावा आल्या होत्या, ऋषिकेश. तर आपल्याकडे वेळ कमी आहे.